मालकाच्या निधनानंतर बैलाने असं जवळ गेला आणि तोंडाने केलं असं पुढे ऐकून डोळ्यातून पाणी येईल, याला म्हणतात निस्वार्थ प्रेम. एका छोट्याशा गावात ही घटना घडली. गाव साधं, माणसं साधी आणि आयुष्यही साधं. पण त्या दिवशी गावात एक विचित्र शांतता होती. घरात कुजबूज होती. कोणी मोठ्याने बोलत नव्हतं, कारण गावातल्या एका शेतकऱ्याचं अचानक निधन झालं होतं. हा शेतकरी साधा होता, पण गावात सगळ्यांचा लाडका होता. त्याचं आयुष्य शेतीत गेलं होतं. कधी उन्हात, कधी पावसात, कधी कर्जात, पण त्याने शेती सोडली नाही. त्याच्यासोबत त्याचे 2 बैल नेहमी असायचे. ते त्याच्या कुटुंबाचा भागच होते. गावात सगळे म्हणायचे, हा माणूस बैलांना मुलांसारखं सांभाळतो. सकाळी उठल्यावर तो आधी बैलांकडे जायचा, त्यांना हात फिरवायचा, त्यांच्याशी बोलायचा, जणू काही ते सगळं समजत आहे तसं वाटायचं. बैलांनाही त्याची सवय झाली होती. तो दिसला नाही तर ते अस्वस्थ व्हायचे. तो शेतात गेला की ते शांत व्हायचे. त्यांचं आणि त्या बैलाचं नातं शब्दात सांगणं कठीण होतं. पण एक दिवस अचानक सगळं बदललं. शेतात काम करताना शेतकऱ्याची प्रकृती बिघडली. गावकरी धावत आले, त्याला पाणी घरी आणलं, डॉक्टरांना बोलावलं, पण काही क्षणातच सगळं संपलं होतं. घरात रडारड सुरू झाली. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गावभर बातमी पसरली. लोक जमा व्हायला लागले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं. थोड्याच वेळात शेतकऱ्याचं पार्थिव एका खाटेवर ठेवलं गेलं. घराबाहेर लोकांची गर्दी वाढू लागली. वातावरणात एक वेगळाच ताण होता. कुणीही काही बोलत नव्हतं. तेवढ्यात एक विचित्र घटना घडली. घराच्या बाहेर बांधलेला बैल अचानक अस्वस्थ झाला. तो इकडे तिकडे बघू लागला. त्याने जोरात आवाज काढायला सुरुवात केली. जणू काही त्याला काहीतरी समजलं होतं. लोकांनी त्याच्याकडे पाहिलं. तो सतत खाटेकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच बेचैनी दिसत होती. कुणालाही समजत नव्हतं तो असा का वागत आहे. बैलाने दोरी खेचायला सुरुवात केली. त्याने स्वतःला मोकळं करण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याला सोडलं. सोडताच बैल थेट घराकडे धावला. सगळे थक्क झाले. लोक बाजूला गेले. बैल हळूहळू खाटेजवळ पोहोचला. तो काही क्षण शांत उभा राहिला. नंतर तो हळूहळू आपल्या मालकाजवळ गेला. त्याने आपलं तोंड मालकाच्या हाताजवळ नेलं. जणू काही तो त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होता. लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. बैलाने पुन्हा मालकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो हलकेच तोंडाने ढकलू लागला. जणू तो म्हणत होता, उठा, चला शेतात जाऊया. पण काहीच हालचाल झाली नाही. तेव्हा बैल काही क्षण स्थिर राहिला. त्याचे डोळे पाणावलेले दिसत होते. त्याने पुन्हा मालकाला स्पर्श केला. गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला. काही महिला रडू लागल्या. पुरुषांच्याही डोळ्यात पाणी आलं, कारण ते दृश्य अत्यंत भावूक करणारं होतं. बैल काही वेळ तसाच उभा राहिला. त्याने आपल्या मालकाकडे शेवटचं पाहिलं. जणू काही तो निरोप देत होता. त्या क्षणी संपूर्ण वातावरण स्तब्ध झालं. लोक म्हणू लागले, हे प्रेम आहे, निस्वार्थ प्रेम. ज्यांनी हा प्रसंग पाहिला ते आजही विसरू शकत नाही. त्या बैलाने आपल्या मालकाला दिलेला निरोप सगळ्यांच्या मनात कायमचा कोरला गेला. या घटनेनंतर गावात अनेक दिवस चर्चा सुरू होती. लोक म्हणत होते, माणसं विसरतात पण प्राणी नाही. कारण त्या दिवशी एका बैलाने दाखवून दिलं. मालकाच्या निधनानंतर बैल जवळ गेला आणि तोंडाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. यालाच म्हणतात निस्वार्थ प्रेम.